नंदुरबार जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे। 1.5 महिन्यांपासून पावसाची दडी आहे तर जिल्ह्यात 70% पेरण्या अद्याप रखडल्याचं पाहायला मिळतंय। 70% पेरण्या झाल्या नाहीत अशी माझी एकंदरीत परिस्थितीची माहिती आहे। काही ठिकाणी काही शेतकऱ्यांकडे पाणी होतं म्हणून त्यांनी पेरून दिलं, पण पेरलेला शेतकरी बी आज रडतोय, ही सत्यस्थिती आहे। आता शासनाचा आदेश असा आहे की दुष्काळ जाहीर करायचा असेल तरी सुद्धा ऑगस्ट पर्यंत वाट बघायची। ऑगस्ट 1 नंतर काय परिस्थिती राहतील मग, कारण शेवटी तुम्हाला मला दुष्काळ जाहीर करायला अधिकार नाहीये, राज्य सरकारचे अधिकार आहे। पण राज्य सरकारचे मंत्री म्हणून पालकमंत्र्याच्याकडे मी मागणी केलेली आहे की नंदुरबार जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करा। मराठवाड्यातील 44 धरणातील जलसाठ्यात 26% घट झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 धरणांमध्ये सर्वाधिक 648.9 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असल्याची माहिती आहे। प्रशासनाचा 31 ऑक्टोबरपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखीव ठेवण्याचा निर्णय। बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणात शेख कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी खलील शेख यांचं कुटुंबीय कार्यक्रमस्थळी गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। अद्याप आरोपींना अटक न झाल्यानं मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे। पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। याच वेळेस मुख्यमंत्र्यांची या कुटुंबियांनी भेट घेतली आहे। मालाडमध्ये पुन्हा एकदा पांढरी पट्टी वाद पाहायला मिळते। मालाड पूर्व खरतर दफ्तरी रोडवर जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरून वाद निर्माण झालाय। मनसेनं आक्रमक पवित्रा घेत पांढऱ्या पट्टीवर लाल रंगात जाहीर निषेध लिहिलाय। वाद चिघळू नये म्हणून बीएमसीनं तातडीनं मध्यस्थी घेतली। लाल रंगातील जाहीर निषेधवर बीएमसीकडून काळा रंग फासून प्रकरण शांत करण्यात आलं। वंदे मातरमचा अपमान केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो। पावसाळी अधिवेशनात आता नवीन विधेयक येणार आहे। सध्या 1971च्या राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध कायदा अंतर्गत राष्ट्रगीत, जनगणमन आणि राष्ट्रीय ध्वज आणि संविधानाचा अपमान हा दंडनीय गुन्हा आहे। जर आता सन्मानपूर्वक आदरपूर्वक उभ्यानी जर म्हटलं नाही तर त्याकरिता 3 वर्षाची सजा, 1 लाख रुपयाचा दंड देखील होऊ शकतो असा कायदा या मान्सून सत्रामध्ये देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आणत आहे। अत्यंत चांगला असा हा कायदा आहे, ज्या योगे अबू आझमी सारखे जे नाठाळ मंडळी आहे, जे या भारतभूमीला मानत नाहीत, जे प्रत्यक्ष हाऊसमध्ये देखील वंदे मातरम या राष्ट्रगानाचा अपमान करू इच्छितात, अशा लोकांचा बंदोबस्त या निमित्ताने होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।